तर बघा मैत्रिणींनो, मी इथे 5 प्रकारचे डिझायनर लग्नाचे ब्लाऊज शिवलेले आहे आणि हे जे ब्लाऊज आहे ते मी कशा प्रकारे शिवलेले आहे तो संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे जर डिझायनर ब्लाऊज शिवायला आले तर तुम्ही शिवू शकता। तर बघा मैत्रिणींनो, इथे बघा हे जे सर्व जे डिझायनर ब्लाऊज आहे ते लग्नाचे मी इथे शिवलेले आहे आणि इथे बघा आता लग्नाचा सीझन पण खूप सुरू आहे आणि इथे गुढीपाडवा सुद्धा हा जवळ आलेला आहे। तर बघा इथे मी हे जे 5 प्रकारचे डिझायनर ब्लाऊज आहे ते इथे शिवलेले आहे। तर बघा यामध्ये मी इथे येलो कलर, पर्पल कलर आणि बघा इथे अबोली कलर वगैरे सर्व प्रकारचे कलरचे ब्लाऊज इथे शिवलेले आहे। तर बघा इथे हे जे एक ब्लाऊज आहे तर हे येलो कलरचं लग्नाच्या साडीवरचं हळदीचं ब्लाऊज आहे आणि हे मी इथे कस्टमरचं शिवलेले आहे। आणि हे बघा हे जे ब्लाऊज आहे याला मी कप्स अटॅच केलेले आहे आणि फ्रंट साईडला पूर्ण वर्क इथे बघा जे डिझाईन आहे ते फ्रंट साईडला लावलेली आहे। त्यानंतर बाहेरला बघा मी इथे लटकनची लेस सुद्धा अटॅच केलेली आहे आणि इथे संपूर्ण साईडला मी इथे स्टोनची लेस सुद्धा अटॅच केलेली आहे, जेणेकरून जो कापड शिल्लक राहिलेला होता, जो खाली कापड दिसत होता, तिथे मी इथे लेस अटॅच केलेली आहे। त्यानंतर बॅक साईडने बघा बॅक साईडचा गळा मी व्ही शिवलेला आहे। त्यानंतर बॅक साईडच्या बघा भागाला इथे प्लेन भाग आहे म्हणून मी इथे बघा स्टोनची लेस लावलेली आहे आणि इथे जो बो आहे ते बो अटॅच करून घेतलेला आहे आणि तिथे बटन सुद्धा एक लावलेली आहे। मस्त लुक्स या ब्लाऊजला आलेला आहे आणि इथे बघा ह्या साईडला मी बॅक साईडने होस केलेले आहे आणि फ्रंटला मी इथे कप्स अटॅच केलेले आहे। त्यानंतर इथे बघा दुसरं एक ब्लाऊज आहे, हे पण कप्सचाच ब्लाऊज आहे आणि हे 1 टक्सचं हे ब्लाऊज आहे। तर मी इथे बघा अशा प्रकारे इथे शिवलेलं आहे। याच्या बाहेर बघा इथे पूर्ण भरीव वर्क आलेलं आहे। त्यानंतर मागच्या साईडने बघा वर्क आलेलं आहे। त्यानंतर इथे बघा म्हणजे समोरच्या साईडने मी इथे कप्स अटॅच केलेले आहे आणि बघा समोरच्या साईडने पण वर्क्स घेतलेला आहे आणि बघा इथे जे कप्स आहे ते मी इथे 32 इंच साईजचे कप्स हे ब्लाऊज आहे। तर मी इथे 32 इंच साईजचे कप्स लावलेले आहे आणि इथे उरलेल्या खालच्या साईडने बघा मी इथे क्रॉसपट्टी अटॅच केलेली आहे। तर अशा प्रकारे क्रॉसपट्टीचं कप्सचं ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे। तर बघा हे जे एक ब्लाऊज आहे ते पण मी इथे डिझायनर ब्लाऊज शिवलेलं आहे। त्यानंतर इथे बघा याला सुद्धा लटकन सुद्धा मी छानसे असे लटकन बनवून घेतलेले आहे आणि मस्त असे लटकन सुद्धा लावून घेतलेले आहे। तर बघा अशा प्रकारे हे जे ब्लाऊज आहे हे तयार केलेलं आहे। त्यानंतर पुन्हा एक डिझायनर पुन्हा ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे। तर हे बघा हे जे बॅक साईडने आहे बघा बॅक साईडने हुक्स केलेले आहे आणि बॅक साईडने बघा इथे मी डिझाईन्स लावलेली आहे आणि बघा अशा प्रकारे बघा चौकोनी डिझाईन्स लावलेली आहे। त्यानंतर गळा हा अशा प्रकारे घेतलेला आहे। त्यानंतर छोटे छोटे लटकन सुद्धा बनवून घेतलेले आहे आणि बाहेरला बघा मी बाहेरला इथे अस्तर लावलेला नाही आहे, पूर्ण वर्कच्या इथे नेटच्या बाह्या आलेले आहे। त्यानंतर फ्रंट साईडला पण बघा पूर्ण नेटचं वर्क आलेलं आहे आणि इथे बघा समोरच्या साईडचा आकार अशा प्रकारे आलेला आहे। त्यानंतर बघा इथे मी कप्स अटॅच करून घेतलेले आहे आणि बघा इथे जे कप्स आहे ते मी इथे 38 इंच साईजचे कप्स घेतलेले आहे आणि बघा इथे अशा प्रकारे हे जे ब्लाऊज आहे ते मी इथे शिवलेलं आहे। त्यानंतर इथे बघा अजून एक प्रकारचं बघा इथे जे वर्क आहे ते पूर्ण मी इथे बघा वेगळं कापून शिवलेलं आहे। त्यानंतर इथे बघा दुसरं अजून एक ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर हे जे सिंपल साडीवरचं ब्लाऊज आहे आणि हे धडीची साडी आहे। तर इथे बघा हे ब्लाऊज मी इथे गोल्डन लेसचा वापर केलेला आहे आणि याला सुद्धा कप्स अटॅच केलेले आहे आणि इथे बघा हे जे ब्लाऊज आहे ते इथे मी शिवलेलं आहे आणि इथे बघा बॅक साईडने मी इथे हुक्स लावून घेतलेले आहे आणि इथे बघा छोटा इथे बो तयार करून घेतलेला आहे आणि जो गळा आहे थोडा लोटी गळा मी इथे शिवलेला आहे आणि त्याला तिथे 2 लटकन सुद्धा लावून घेतलेले आहे। अशा प्रकारे हे एक ब्लाऊज शिवलेलं आहे। त्यानंतर पुन्हा एक पिंक चुनरी पॅटर्नच्या साडीवरचं बघा चुनरीचं ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे। याला सुद्धा मी इथे कप्स अटॅच केलेले आहे आणि बॅक साईडचा गळा मी इथे गोल शिवलेला आहे। त्यानंतर इथे बघा बाहेर लांब शिवलेले आहे आणि याला सुद्धा मी गोल्डन लेसचा वापर केलेला आहे आणि इथे बघा हे हुक्स वगैरे मला लावायच्या बाकी आहे। तर इथे बघा इथे समोरच्या साईडने बघा इथे कप्स टाकून मी इथे गोल गळा घेतलेला आहे। तर अशा प्रकारे बघा मी इथे 5 प्रकारचे ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर केलेले आहे। व्हिडिओ तुम्हाला हे ब्लाऊजचे डिझाईन्स कसे वाटले किंवा ब्लाऊज कसे वाटले तर कॉमेंट करून मला नक्की सांगाल। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझंही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन डिझायनर ब्लाऊजचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि बघा अशाच प्रकारे नवनवीन डिझायनर ब्लाऊजचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे। धन्यवाद।